त्याला मराठी नाही येत, 20 वर्ष झाले त्याला मराठी नाही येत. आता तुम्ही बोलणार त्याचं लायसन कॅन्सल होणार, असं चालणार काय? तुम्ही सांगा ना. मराठी सक्ती हा आज अचानक निर्माण झालेला विषय नाहीये, अचानक ट्रेंडिंग झालेला टॉपिक सुद्धा नाहीये. 1 मे 1960 ला आपल्याला आपला महाराष्ट्र मिळाला मराठी भाषेच्या जीवावर. आणि इथून एक गोष्ट कायमची ठरली, ती म्हणजे मराठी ही फक्त भाषा नाही, ती संघर्षातून मिळालेली ओळख आहे. पण महाराष्ट्र तयार झाला म्हणजे सगळं मिळालं असं नाही. खरं तर समस्या इथूनच सुरू झाली. एक प्रांजळ मत, माझ्या मराठी भाषेसाठी शेकडो मराठी बांधवांनी आपलं रक्त सांडलं तेव्हा आपल्याला हा महाराष्ट्र मिळाला. पण आपण जर टॅक्सी आणि रिक्षावाल्यांना भैया अंधेरी चलोगे क्या असं न विचारता दादा अंधेरीला जाणार का किंवा कांदा कैसे किलो दिया हे विचारण्याऐवजी कांदा कसा किलो दिला हे विचारण्यासाठी कितीसे कष्ट लागतात. मराठी शिकणं, ती येणं, ती अभिमानाची गोष्ट आहेच, पण त्याची सक्ती तेव्हा करावी लागते जेव्हा आपण ती टिकवत नाही. मुलांना जॉनी जॉनीपेक्षा झुकू झुकू अगीन गाडी हे शिकवा की. मराठी शाळा टिकतील न टिकतील, पण त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू. पण जय जय महाराष्ट्र माझा, ने मज सिने, जयोस्तुते ही गाणी मुलांच्या कानावर पडावीत, ही दखल आपण घेऊच शकतो ना. जो गोडवा आई बाबामध्ये आहे तो मम्मी पप्पांमध्ये कसा येऊ शकतो? आपण जर आपल्याच माणसाचा मान राखला नाही तर बाहेरचा का राखेल? तसंच आपण जर आपल्या मराठीचा स्वाभिमान बाळगला नाही तर हे बाहेरचे लोंढे मराठी भाषेला मान देतील का? त्यामुळे मराठी भाषेची सक्ती त्यांच्यावर करूच, पण आधी हीच सक्ती आपण स्वतःवर करायला हवी. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.